नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव जाधव आणि आपण आजपासून ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र या विषयाची माहिती घेणार आहे व शिकण्याचा प्रयत्नही करणार आहे। तर यामध्ये आपलं पहिलं व्हिडिओ आहे अंकशास्त्रावरती म्हणजेच न्यूमरोलॉजी। तर अंकशास्त्रामध्ये मूलांक आणि भाग्यांक ह्या दोन गोष्टी माहिती असाव्या लागतात। तर प्रश्न असा की मूलांक आणि भाग्यांक म्हणजे काय आणि तो काढायचा कसा, तर आपण ते पुढे बघणार आहे। तर इथे आपण बघू शकता मूलांक, त्यालाच आपण ड्रायव्हर नंबर असंही म्हणतो। तर त्याची व्याख्या म्हणायला गेली तर असे आहे, मूलांक म्हणजे तुमच्या स्वभावाचा आरसा, तुमचा मूळ स्वभाव, गुण आणि क्षमता मूलांकावरून ठरते। आता प्रश्न पडला असेल की मूलांक हा काढायचा कसा, तर मूलांक म्हणजे साध्या शब्दात म्हणायला गेलं तर तुमचा ज्या दिवशी जन्म झाला, म्हणजे उदाहरणार्थ 1 असेल, 4 असेल, 6 असेल, 10 असेल, 15 असेल, 1 ते 31 तारीख असतात, त्यामध्ये तुमचा कोणत्याही तारखेला जन्म झाला तो आपण मूलांकासाठी ग्राह्य धरतो। तर त्यामध्ये आपण उदाहरण घेऊया। पहिलं उदाहरण आहे, जर तुमचा जन्म 24 तारखेला झाला असेल तर आता मूलांक आणि भाग्यांकामध्ये आपल्याला शेवटी एक नंबर हवा असतो, म्हणजे 1 डिजिट नंबर हवा असतो। पण या उदाहरणामध्ये जन्मतारीख 24 आहे, तर आपण काय करतो, 2 अधिक 4 म्हणजे 6। तर 2 आणि 4 ची बेरीज करून 6 आले, तर त्याचा मूलांक आहे 6। तसंच जर 1 असेल, 1 म्हणजे जर त्याची जन्मतारीख ही 4 आहे, म्हणजे 1 अंकी आहे, तर त्याचा मूलांक हा 4 आहे असं आपण म्हणतो। नंतर भाग्यांक, भाग्यांक म्हणजे त्याला आपण कंडक्टर नंबर किंवा डेस्टिनी नंबर असंही म्हणतो। त्याची व्याख्या अशी आहे, भाग्यांक म्हणजे तुमच्या जीवनाची दिशा, नशीब तुम्हाला कोणत्या मार्गावर घेऊन जाईल हे यावरून कळते। आणि भाग्यांक हा काढायचा कसा, तर भाग्यांक म्हणजे तुमची पूर्ण जन्मतारीख। उदाहरण सांगतो तुम्हाला, 15/6/1990 असेल तर, म्हणजे ह्यामध्ये आपण दिवस, महिना आणि वर्ष ह्या तिन्ही गोष्टींची बेरीज करतो। तर उदाहरण दिल्याप्रमाणे 1 अधिक 5 अधिक 0 अधिक 6 अधिक 1 अधिक 9 अधिक 9 अधिक 0 ह्याची बेरीज केली तर आपल्याला 31 हा भेटतो। पण आपल्याला एक डिजिट हवा आहे, तर आपण 3 अधिक 1 म्हणजेच आले 4, तर तुमचा भाग्यांक हा 4 आहे असं समजतं। तर असा आपण मूलांक आणि भाग्यांक काढतो। तर आपल्याला आज समजलं मूलांक आणि भाग्यांक काय असतो आणि काढायचा कसा जन्मतारखेवरून। नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मूलांकावरील 1 ते 9 मूलांक असतात त्याची आपण माहिती घेणार आहे। धन्यवाद।